जो आपण काल टाईप शिकलो, ओके. सो त्या पद्धतीचा काही गोष्टी मी शिकवतो. काल आपण जे शिकलो ते पहिला प्रश्न जो ओजस मराठीने विचारलाय की पेपर पॅटर्न कसा असेल सांगाल का प्लीज. त्याची आता आवश्यकता नाहीये. ओके ओजस, अजून पेपर तुम्हाला द्यायला 1.5 आठवडा आहे. नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला सांगण्यात येईल पेपर पॅटर्न कसं आहे. बाकी होमवर्क करायचंच आहे. ओके. आणि मला मेल मिळाला का श्रावणी जोगदेव? हो, मी काल काहीच रिप्लाय केला नाही. रिझन 2-3 आहे. आपण पहिला शिकून घेऊया, मग जिथे जिथे तसं येईल त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन इथे हे चुकलं. आलंय लक्षात? क्लिअर? हा, काल फक्त 16 लोकांचे 22 लोक झाली मेल पाठवणारी, म्हणजे 6 लोक वाढली. बाकी रेग्युलर जे आज 56 मुलं बसतात, 56 मुलं माझ्या लेक्चरला बसतात, त्यातली 22 म्हणजे एवढ्याच मुलांनी अभ्यास केला, हे लक्षात ठेवा. एनिवे, चलो लेट्स स्टार्ट. मी वारंवार सांगायचं काम केलंय की तुम्ही अभ्यास करा, याच्या उपर तुम्ही ठरवा काय करायचंय. आणि नंतर मॅथ्सच्या नावाने अजिबात बोंब मारायची नाही की मॅथ्स अवघड आहे, मला कळतच नाही. केलं तुम्ही नाहीये, हे लक्षात ठेवा. आता काल आपण आय थिंक क्वेश्चन नंबर 5, 6 राहिलाय, राईट? बाकीची केली आहेत आपण. जरा क्वेश्चन नंबर 6 हा थोडा मॉडिफाय करावा लागणार आहे, दुरुस्ती करावी लागणार आहे. घ्या. इन्सर्ट 2 numbers between 1/4 and 1/13 so that, हे गणित मुद्दामून लिहून देतोय, करेक्शन आहे त्याच्यात. The resulting sequence is in HP. कळलंय? क्लिअर आहे? ओके. पुस्तकात असं आहे की नाही मला माहित नाही, पण दुरुस्ती पाहिजे म्हणून मी ऑलरेडी तो दुरुस्त करूनच ठेवलाय. तुमच्याकडे काय आहे पुस्तकात? तुमच्या पुस्तकांमध्ये बघा. सगळे जॉईन झालेत का? सुरुवात करायची का? लेट स्टार्ट. ओके, बघा HP आहे ना, मग काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा. मग मी काय करणार, 1/4 1/H1 लिहून घेऊ नका, जरा इकडे बघा, तुम्हाला वेळ देईन मी, स्टेप बाय स्टेप लिहा. 1/13 हे HP आहे असंच अज्युम करायचं, तरच आपल्याला काढता येईल. मग याचा रेसिप्रोकल कशात येतो सांगा बरं? कालच शिकलो आपण. याचा रेसिप्रोकल कशात येतो? प्रत्येक टर्मचा सिक्वेन्स तयार केला तर AP मध्ये येतो. करेक्ट. सो सी, दिस इज माय फर्स्ट टर्म, म्हणजे A इज इक्वल टू 4 झाला, T2 इज इक्वल टू H1, T3 इज इक्वल टू H2 आणि T4 इज इक्वल टू 13. करेक्ट. आता हे एपीत आहे. एक सिंपल लॉजिक सांगतो याच्या मागे. T4 इज इक्वल टू A प्लस 3D. बरोबर ना रे पोरांनो? येस ऑर नो? तुम्ही सांगा. बरोबर. सो दिस इज 13 इज इक्वल टू 4 प्लस 3D. सो 3D इज इक्वल टू 9 आणि D इज इक्वल टू 3. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता काय T2 काढणं सोपं आहे. T2 इज इक्वल टू H1 इज इक्वल टू, मी मुद्दामून असं लिहिलंय बरं का, इज इक्वल टू काय लिहिणार मी? A प्लस D. सो 4 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 7. करेक्ट. आणि पुढचा T3, किंवा आपण असं उलट लिहूया, H3 इज इक्वल टू H2 इज इक्वल टू T3 इज इक्वल टू A प्लस 2D. So A is 4
plus 2 into D. What is D? D is 3. So this is 3, 6, 10. So my final answer is, बघा, पहिला 4, त्याच्यानंतर 7, 10 आणि 13. म्हणजेच तो HP मध्ये गेल्यावर ते काय घडेल, त्या टर्म काय असतील, काय लिहिणार आपण? सो दॅट टर्म विल बी 1/7, 1/10. राईट? रेसिप्रोकल. समजलं सगळ्यांना काय करायचंय? 1/4 नाही, कोण आहे अमेय? 1/4 नाही येणार. ते मधल्या टर्म ज्या काढायला सांगितल्या होत्या त्या 1/7 आणि 1/10. कळलं का अमेय परदेशी? 1/4 ऑलरेडी दिलंय. चला लिहून घ्या, ज्यांचं लिहून व्हायचंय, किंवा मीच सांगितलं होतं थांबा, लिहून घ्या. लिहून झालं की सांगा मला. लिहा चला. आर्यन माने, आर्यन माने, तुझ्या बाबांना वैद्य सरांना फोन करायला सांगा. कळलं का? कारण काल फोन करत होते वाटतं ते, तर तुम्ही उचलला नाहीये. आज न विसरता, विदाउट फेल. श्रुती सोनी, कळलं का तुला? येस. करू हे सगळे? ओके, करू ना रे, झालंय ना तुमचं लिहून? कमॉन, ZNC, ZC. येस. नेक्स्ट बघा. आता पुढचा कोण आहे? 7वा. इन्सर्ट 2 नंबर्स बिटवीन 1 and 27. -27. ओके, -27. ठीक आहे. 2 नंबर्स म्हणजे G1 आणि सगळे GP सांगितले पुढे. सो रिझल्टिंग शुड बी इन GP. सो G2. करेक्ट? ओके नाही? अगेन A इज इक्वल टू 1 आणि T4 is equal to -27, right? T2 is equal to G1 and T3 is equal to G2. ओके. सो असं म्हणता येईल का बघा बरं, इथे आता आपण थोडं वेगळं करूया. AR is equal to G1 आणि AR square is equal to G2. राईट और रॉंग? करेक्ट करा. येस आर्य. सिद्धी कोळेकर, सोहम चव्हाण. काय बरोबर? आता AR cube मला दिलाय -27. So A is 1, therefore R cube is equal to -27 and cube root of both side R is equal to -3. Are you getting? So G1 अगदीच सोपं आहे. 1 into -3 G1. बरोबर आहे? G1 is equal to -3. 1 into 9 होणार, कारण -3 चा स्क्वेअर. So G2. Correct? So G2 is equal to 9. So that sequence will be 1, -3, 9 and -27. Getting? सिंपल आहे अगदी, नाही करे? सोपं आहे. काही डाऊट नाही सगळ्यांना याच्यात? प्लीज, काही डाऊट आहे?
बरं, स्पीड ओके आहे का वाढवायचा का कमी करायचा? जर स्पीड ओके असेल तर के टाईप करा, कॅपिटल के टाईप करा सगळ्यांनी. आदित्य, अमीन ते योहान पाठक पर्यंत सगळे आले पाहिजे. हे फार फास्ट नाही फार स्लो नाही, करेक्ट आहे ना? येस, गुड. सगळ्यांचे आलेच नाहीत के, ठीक आहे. पण ओके, पुढे जाऊया. बघा, 8 नंबर. आता हे इंटरेस्टिंग गणित आहेत दोन्ही बरं का. 8 नंबर, आय होप तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर करायला घेतलाय, तुम्हाला अडचणी येत नसतील. टायपिंग काही असेल तर मला डायरेक्ट कळवा. पण तुम्हाला एक लक्षात येईल की आपण किती विसरतोय पटकन कॉम्प्लेक्स नंबर. सुरुवात करताना कॉन्जुगेट वगैरे सोपी गणित वाटतात, ते काही नाही इश्यू. पण जेव्हा इथे याल तुम्ही ते डिव्हिजनल मेथड, त्यावेळेस आपल्याला काहीच आठवत नाही असं वाटायला लागतं, की आपल्याला काहीच येत नाही. आणि वर्कशीट तेवढ्यासाठी आहे. तुम्हाला असं वाटू नये म्हणून वर्कशीट आहे, हे लक्षात ठेवा. Insert two numbers. Sorry. If the AM of two numbers exceeds their GM by 2 and their HM by 18/15. आता हे बाकीचं जाऊ दे, पहिलं माझं वाक्य असंच असलं पाहिजे, लेट दॅट नंबर्स, म्हणजे दॅट टू नंबर्स बरं का, बी ए अँड बी. लिहा, स्टेटमेंट लिहा. 18/5 हो ना, मग मी काय म्हणलं, 18/5 म्हणलं. ठीक आहे. आता पुढचं बघा, त्यातलं गणिताकडेच बघतो. इफ एम ऑफ टू नंबर्स एक्सिस्ट, ओके, म्हणजे आपल्याला एम ए इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन 2, जी इज इक्वल टू रूट ऑफ ए बी, आणि एच इज इक्वल टू 2ab अपॉन ए प्लस बी. एक्झॅक्टली कम टू नो ऑर नॉट. कालचं आपण रिव्हिजन केलं इथे. आता काय काय दिले बघूया. If the AM of two numbers exceed their GM by 2, में कंडीशन A is equal to G plus 2 असं दिलंय ना मला. Am I right or wrong? चला, yes or no टाका. ओके. आणि पुढचं काय म्हणलंय बघा, and their HM by 18, म्हणजे याला सुद्धा A, एक मिनिट येत आहे, हा, इज इक्वल टू H प्लस 18/5. राईट, फाइंड द नंबर्स. ओके, डन. आता याच्यातलं सिंपल एक लॉजिक सांगतो, बेसिक गोष्टी. लक्ष द्या फक्त स्क्रीनकडे, पोरो लक्ष द्या स्क्रीनकडे. हा, मी पहिलं काय करीन, जी इज इक्वल टू ए असं करता येईल का बघा बरं. जी इज इक्वल टू ए मायनस, लक्ष द्या, -2, आणि एच इज इक्वल टू ए मायनस 18/5. समजलंय? हा, लिहून घ्या, लिहून घ्या गणित. ठीक आहे. आता बघा, डी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच. नो डाऊट ॲट ऑल. हा, नो डाऊट ॲट ऑल. काही प्रॉब्लेम नाहीये ना, नक्की? अरे काय हो नाही काय. सो ए -2 ब्रॅकेट स्क्वेअर ए इंटू ए मायनस 18/5, right? All right. So a square minus 2a, sorry, 4a plus 4 is equal to a square minus 18/5a. मी कॅल्क्युलेशन सोपं करणार, उगाच खेळत बसणार नाही. ए स्क्वेअर दोन्ही करता कॅन्सल होऊन जाईल. बरोबर का? बरोबर का?
मला ते नंबर काढायचे, मी काढणार आहे. पहिले ए च्या व्हॅल्यू काढतो मी, आणि 18/5 a minus 4a is equal to -4. कळलंय काय केलंय? सो -2a अपॉन 5 is equal to -5. सो दोन्हीकडचा पहिला मायनस साइन गेला आणि इकडे 4 पाहिजे, सॉरी. 2a is equal to 20, a is equal to 10. ए मिळाला मला. ए मिळाल्यानंतर मला जी मिळू शकतो, आणि जी मिळाल्या एच पण मिळू शकेल. आता माझ्याकडे ए बी सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. बरोबर आहे का? बरोबर आहे का? कळलंय का? बघा, आता सिंपल सांगतोय. 2 मिनिटं जरा लक्ष द्या. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. आता काल आपण असंही शिकलो बरं का. मी जरा आठवण करून देतो म्हणून वेगळ्या साइन मध्ये कलर मध्ये लिहितो. 2a is equal to a plus b. बरोबर का पोरांनो? म्हणजे a plus b is equal to 20 असं लिहिता येईल का? इथून या इथून लिहिता येईल का मला? येस. So this is my first equation actually. So b is equal to 20 minus a. This is my first equation. Now d is equal to root of ab. ठीक आहे. आता d चा फॉर्म्युला काय आपल्या इकडे इथे आता a -2 आहे. बघा बरोबर, हे बघा दाखवतो. दिसला का इथे? हे बघा, a म्हणजे 10 - 2 ना, सॉरी कॅपिटल ए पाहिजे होता, कॅपिटल ए हवा होता, सॉरी. म्हणजे आता मी इथे काय लिहिणार? 10 - 2 इज इक्वल टू रूट ऑफ ए बी. एम आय राईट ऑर रॉंग? काय रे पोरांनो? रूट ऑफ ए बी होणार आहे? येस ऑर नो? येस, गुड. म्हणजे सगळ्यांना हे झेपते काय चालू आहे ते. चला, इथपर्यंत तरी आले सगळे. तो आता मी इकडे थोडस करतो, कारण जागा पुरायला पाहिजे म्हणून. 64 इज इक्वल टू ए बी. बरोबर का रे पोरांनो? म्हणजे इथे 8 येतोय, त्याचा दोन्हीकडचा स्क्वेअर केला 64. बी च्या जागेवर 20 - a टाकतोय. 64 इज इक्वल टू a इंटू 20 - a प्लस a स्क्वेअर मायनस 20a आणि प्लस 64 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का पोरो? कळलंय का? येस. हे करा. सो याचे फॅक्टर्स काय पडतील? a -16 आणि a -4 इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 16 और a इज इक्वल टू 4. करेक्ट. मग when हे पण लिहायला हवं. a इज इक्वल टू 16, b इज इक्वल टू 20 - 16 that is equal to 4. When a is equal to 4, then b is equal to 20 - 4 that is 16. समजलंय? म्हणजे that two numbers be 4 and 16. कळलंय? शेवटला लिहा that two numbers be 4 and 16. सगळ्यांना गणित कळलंय? व्यवस्थित कळलंय? सगळ्यांना? येस. आता जर कळलं असेल तर या घडीला आता लगेच तुम्ही क्वेश्चन नंबर 9 सोडवायचा आहे. सेम टू सेम गणित आहे, फक्त बदल व्हॅल्यूचा आहे. बाकी तुम्हाला करायचंय. ओके तन्वी? येस. चला पटापट लिहा. तर ते एक्स्ट्रा लॉजिक, हे एक्स्ट्रा लॉजिक नाहीये बरं का, त्या गणितातलाच पार्ट आहे. एक्स्ट्रा लॉजिक नाहीये काही, हा गणितातलाच पार्ट आहे. हे तुम्हाला पेपरलाही लिहायचंय. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. 5 मिनिटं देणार आहे तुम्हाला, कम्प्लीट 5 मिनिटं देणार आहे.
5 मिनिटात झालं पाहिजे गणित. सेम आहे, फक्त व्हॅल्यूज बदलायच्या आहेत तुम्हाला. ओके, स्क्रीन क्लिअर करू का? झालंय का सगळ्यांचं लिहून? कोणी लिहित असेल तर डब्ल्यू पटकन प्लीज टाईप करा. ओके ग्रेट. चला, झालंय सगळ्यांचं बहुतेक. गौरव साळुंके, इतका वेळ मी बोलत होतो. चला लिहा पटापट, गणित करा. चला, 9वं गणित सोडवायचं. चला पोरं हो, होत आलं का? का लिहिताय? लिहित असाल, सोडवत असाल तर डब्ल्यू टाईप करा. ओके ओके, करा करा. झालं की सांगायला.
Yes, what is your answer? Are you getting that? नाइन आणि 4 साक्षी जगताप. अरे परफेक्ट. इशिता गारवे, कनक, गुड. इशिता कदम 4-9, साक्षी का करेक्ट. मानस गर्गे 4-9. ओके ग्रेट. अरे वा, मुलांना व्हेरी गुड. समजलंय म्हणजे परफेक्ट. आदित्य तुझं काय मागे पडला? ऐश्वर्या काडीलकर गुड. अथर्व हेरेकर गुड. चला आलेत, सगळ्यांना आलेत. भार्गव गुड. विवेक वेर आर यू? व्हॉट इज युअर आन्सर? सावकाश कर. गिरिजा गुड. सावकाश करायचं पण परफेक्ट करायचं, लक्षात ठेव. सिद्धी कोळेकर, सोहम चव्हाण, तुमचं काहीच नाही आन्सर. सृष्टी चौनी, योहान वेर आर यू? वरद, नाही -4 -9 येते, याचा अर्थ कुठे ते ह्याच्यात चुकतंय, सायन्स मध्ये चुकतंय. श्रेयस चेक कर, चेक कर, चेक कर. चल मी तोपर्यंत पुढचं लिहून ठेवतो. मानसी तुझं झालं का नाही? ओके, हेडिंग द्या. ओके चला हेडिंग द्या. अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मी आता फॉर्म्युला कुठून येतो, काय येतो वगैरे सगळं याचं प्रूफ वगैरे देणार आहे. ज्यांना वाटतंय की मी प्रूफ लिहून घ्यावं त्यांनी लिहून घ्या, पण ज्यांना जेही करायचंय त्यांनी कंपल्सरी लिहून घ्या. कळलंय का? तुम्ही रोज जे काही शिकवतो ते जेई वाल्यांनी लिहिलं पाहिजे, सीईटी वाल्यांनी लिहिलं पाहिजे. हा सीईटी साठी सुद्धा चॅप्टर आहे, त्यामुळे सगळंच लिहिलं पाहिजे. आलं का आन्सर? व्हेरी गुड श्रेयस. गडबड करू नका, घ्या. चला डेफिनेशन लिहून घ्या पहिली. अ सिक्वेन्स इज कॉल्ड AGP. AGP means arithmetico-geometric progression. If its each term is product of corresponding term okay of an AP and GP. पार्थ लिमये कुठे आहे तू? पार्थ लिमये कुठेच तू? सो आता बघा AP इथे कसं घेणार मी, नीट लक्ष द्या. A plus D, A plus 2D and so on, A plus n-1 into D. आणि GP अज्युम करणार आहे तिथे बघा 1R
आर स्क्वेअर आणि अप टू आर रेस टू एन मायनस वन. कळलंय सगळ्यांना इथपर्यंत? आता याच्यापासून तो एसएन किंवा टर्म्स ज्या बनतात त्याच्या एजीपीच्या टर्म्स सांगतोय बघा. एजीपीच्या टर्म्स, एजीपीच्या टर्म्स, पहिली टर्म येते ए, दुसरी टर्म येते ए प्लस डी इंटू आर, तिसरी टर्म येते ए प्लस 2d इंटू आर स्क्वेअर. सो ए प्लस एन मायनस वन इंटू डी आणि इंटू आर रेस टू एन मायनस वन. सगळ्यांना कळलंय काय करायचं? कळलंय? येस गाईज टेल मी. हे झाले प्रॉडक्ट बघा. ए इंटू वन दॅट इज ए, ए प्लस डी इंटू आर, ए प्लस डी आर, दिस इज सेकंड टर्म. ए प्लस 2d इंटू आर स्क्वेअर, दिस इज थर्ड टर्म अँड सो ऑन. क्लिअर? बघ त्याला असं म्हणता येईल का? T1 is equal to A, T2 is equal to A plus D into R, T3 is equal to A plus 2D into R square आणि Tn is equal to A plus n minus 1 into D आणि R raised to n minus 1. बरोबर का? लक्षात ठेवा. हा टीएन घ्या, लिहून घ्या. टीएन लिहून घ्या, याचा टीएन लिहून घ्या. लागणार आहे तो, जेईला भरपूर वेळा लागेल. चला पटकन लिहा. लिहिलं का सगळ्यांनी? झेडएनसी कम ऑन. याची आता फक्त थेरी शिकवणार आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला हे शिकवणार नाहीये. डायरेक्टली फॉर्म्युला शिकवतील आणि डायरेक्टली करायला सुरुवात करतील. महाराष्ट्र मंडळामध्ये ज्यांना ऍडमिशन, महाराष्ट्र विद्यालयात ज्यांना ऍडमिशन मिळाले त्यांना सुद्धा याचं प्रूफ आहे. हे लक्षात ठेवा. प्रूफ करायचे आहेत महाराष्ट्र विद्यालय तुम्हाला. कारण चंदन शिवे सर 100% तुम्हाला विचारणार आहे. कळलं का? पेपरला येणार, चंदन शिवे सरांच्या पेपरला असतं तो. त्यामुळे याची तयारीच ठेवा तुम्ही. क्लिअर? तो बघा आता आपण प्रूफ बघूया. प्रूफ मध्ये पहिल्यांदी एसएन म्हणजे या टर्मची ऍडिशन केली सगळ्या. म्हणजे ते याचं प्रूफ नाहीये बरं का. प्रूफ मी एसएनचं दाखवणार आहे. जो फॉर्म्युलावर जास्त गणित असतात त्याचं. ए प्लस डी आणि आर, ठीक आहे, प्लस ए प्लस 2d आर स्क्वेअर अँड सो ऑन. क्लिअर? आणि इथे ए प्लस एन मायनस 1 डी. करेक्ट आहे का? थोडं साईडला घेतो, स्टार्ट करायला चुकलं माझं. ओके आता परफेक्ट. आर रेस टू एन मायनस 1 लिहून घ्या. ही पहिली स्टेप. हा झाला एसएन. अजून हा फॉर्म्युला तयार झालेला नाही. फॉर्म्युला तयार झाला की सांगतो तुम्हाला. पहिले लिहून घ्या. हे लिहून झालं की हा झेड लिहा. लिहून झालं की झेड लिहा. लिहिलं सगळ्यांनी? जाऊया पुढे. बघा आता या एसएन ला मी आर नी मल्टिप्लाय करतो. प्रत्येक टर्मला आर नी मी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे? हा बघा. सो आर इंटू एसएन इज इक्वल टू ए आर प्लस ए प्लस डी आर स्क्वेअर प्लस ए प्लस डी 2d सॉरी आर क्यूब अँड सो ऑन. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आणि आर रेस टू एन झाला. एम आय राईट ऑर रॉंग? प्रत्येक टर्मला मी आर ने मल्टिप्लाय केलंय. कोणत्या? या टर्म्सला, या टर्म्सला. कळलंय सगळ्यांना? कळलंय? येस गाईज कम ऑन टेल मी. झेपलं का नाही झेपलं? हा बघा आता बघा. हे इक्वेशन 1 आहे. दिस इज माय इक्वेशन नंबर
1 and this is my equation number 2. Are you getting my point? आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 किंवा आपण असं म्हणूया सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. ठीक आहे, सबट्रॅक्टिंग सेकंड फ्रॉम 1. ओके, सो थोडक्यात 1 मायनस आर एस एन इज इक्वल टू ए मायनस ए आर. हे मुद्दामून असं लिहितोय बरं का, म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे ना, का मी डायरेक्ट ए कॉमन काढूनच लिहूया, तुम्हाला ते जास्त सोयीस्कर पडेल बहुतेक. काय ऑनलाईन असल्यामुळे ना मला हे एक्झॅक्ट असं बोर्डवर जेवढं छान शिकवता येतं तसं इथे नाही शिकवता येते. हा बघा, 1 मायनस आर एस एन, बरोबर आहे ना, या दोघांमध्ये एस एन कॉमन येईल आणि म्हणजे 1 मायनस आर होईल इज इक्वल टू ए कॉमन येईल आणि 1 मायनस आर आणि ए होईल. बरोबर आहे का? समजतंय का सगळ्यांना? क्लिअर आहे का? पुढे पुढे काय घडेल बघा बरं. एक 2 सेकंद थांबा, आपण काय करू शकतो ते जरा बघतोय. सोपं कशाने जाईल ते चाललंय. एक 2 मिनिटं, 2च मिनिटं. याच्यामध्ये सोपं तुम्हाला कशाने जाईल जरा ते काढतो. 1च सेकंद थांबा, मी करून देतो जरा. आणि ह्याच्यामध्ये तुमची गडबड होता का म्हणे, त्यासाठी चाललंय हे, बाकी काही नाही. गडबड होता का म्हणे, त्यासाठी चाललंय. 1च मिनिट. कारण काय होईल नाही तर माहिती का, तुम्ही गडबडलात ना तर ह्या स्टेपलाच गडबडतो मनुष्य. तर ते आणखीन सोपं कसं करता येईल ते दाखवतोय, म्हणून माझा जरा प्रयत्न चाललाय, बाकी काही नाही. रिझन एवढंच आहे की हा करेक्ट, इथे गडबड होते. करेक्ट आहे. आता ही जी टर्म आहे की नाही, परत एकदा दाखवतो कारण तिथेच गडबड होते. जरा जस्ट मिनिट, 1च मिनिट. लिहिलेलं तसं जाऊ द्या तुमच्या वहीतलं. मी फक्त दाखवताना एक गोष्ट तुम्हाला सांगायचं विसरलो की ही आर एस एन इज इक्वल टू ए आर प्लस ए प्लस डी आर स्क्वेअर. ठीक आहे, ए आर ए प्लस डी आर स्क्वेअर आणि इकडे सो ऑन. ठीक आहे, लास्ट माझी टर्म येईल ए प्लस एन मायनस 2 डी आणि आर रेस टू एन मायनस 1 होईल. आता हे कसं आलं ते सांगायचे मी, तेच म्हटलं असं कसं झालं. येस, बघा दाखवतो काय केलंय मी. जरा हे खोडतोय, सगळ्यांनी ते लिहिलेलं जर जस्ट रफ करा, मी दाखवतो हे काय केलंय मी. आता बाहेर काढून सगळं शिकवतो म्हणजे व्यवस्थित कळेल. 2 मिनिटांसाठी हे विसरून जा. या एस एन ला मी आर ने मल्टिप्लाय केलं, आर एस एन झाला, या इंटू ए आर झाला. बरोबर आहे का? याला मल्टिप्लाय केल्यावर प्लस ए प्लस डी आर स्क्वेअर झाला. याला मल्टिप्लाय केल्यावर ए प्लस 2 डी आर क्यूब झाला प्लस सो ऑन. आणि इकडे ए प्लस एन मायनस 1 डी. ठीक आहे का? आणि एक टर्म राहिली मला माहितीये की ती दाखवण्यासाठीच हे बाहेर काढलंय सगळं. आर रेस टू एन ही लास्ट टर्म होणार आहे. आलंय लक्षात? आलंय लक्षात सगळ्यांना? ही लास्ट टर्म होणार. करेक्ट. आता गमतीचा भाग याच्यात असा आहे की एन मायनस 2 का आलं सांगतो.
आणि असं का केलं? तर आर आणि आर या दोघांची थोडक्यात काय, जसं आपण एक्स आणि बी एक्स या दोघांची कम्पेअर करून ते एकत्र करतो, तसंच मी आर आर वाले एकत्र केले, म्हणून या दोघांमध्ये ऍडिशन मायनस होईल. कळतंय का? म्हणून या दोघांमध्ये मायनस होईल. अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? आलं लक्षात सगळ्यांच्या? काय काय केलंय? हा, मग इथे नुसतंच ए राहील, ह्याला कोणी तो आली नाही, इथे प्लस 0 होईल. समजलं? म्हणून या अशा टर्म आल्या. आणि इकडे ही शेवटची टर्म आहे, पण जर n-1 हवा असेल, ही r⁻n आहे ना, तर n-1 टर्म हवा असेल तर आता कसं होणार? ar प्लस a प्लस डी आर स्क्वेअर प्लस a प्लस 2d आर क्यूब, आणि ही समजा लास्ट टर्म आहे a प्लस n-1 इंटू डी r⁻n. तर ह्याच्या अगोदरची टर्म काय होईल? याच्या अगोदरची म्हणजे ह्या टर्मच्या जस्ट प्रिव्हियस टर्म काय होईल? तर ती टर्म होईल बघा, बहुतेक आज माझा याच्यातच वेळ जाणार आहे, कारण बोर्ड नसल्यामुळे ना, मोठा बोर्ड नसल्यामुळे तो सिक्वेन्स पूर्ण लिहिता येत नाही. ए प्लस n-1 आणि -1च्या ऐवजी -2, कारण त्याच्या अगोदरची टर्म ना डी आणि r⁻n-1 होते, प्लस ही टर्म इथे येणार. आलं का लक्षात काय केलंय मी? n-1 टर्म शेवटची, त्याच्या अगोदरची n-2, त्याच्या अगोदरची n-3, या पद्धतीने हा सिक्वेन्स तयार होतो. सगळ्यांना कळलंय? सगळ्यांना कळलंय? नो डाऊट? एकही डाऊट असेल तरी सांगा. मानसी, आदित्य, अमीन, गोखले, कोणाला काय? तन्वी, कनक, काय? तन्वी, कनक, ओके. मग आता आपण मायनस करणार आहोत, त्यावेळेस काय घडेल बघा. मी एकच मायनस करून दाखवतो, कारण मग नाहीतर खूप त्याच्यात वेळ जाईल, म्हणून मायनस करून एक 2-3 टर्म करून दाखवतो आणि मग मी डायरेक्ट लिहायला देतो. चालेल ना तसं? बघा, Sn मायनस RSn, ए तर ऍज इट इज राहील, मग ए प्लस डी इंटू आर मायनस ए आर प्लस ए प्लस डी 2d आर स्क्वेअर मायनस, बघा एकच सेकंड, काय, हा, येस, मायनस ए प्लस डी आर स्क्वेअर. ठीक आहे का? हे 3 टर्म दाखवल्या, हे ऍज इट इज. मग मी इथे 1 मायनस आर एसएन केला इज इक्वल टू ए प्लस, आता जरा या दोघांचं कॅल्क्युलेशन दाखवतो, ए आर प्लस डी आर मायनस ए आर, बरोबर आहे का रे पोरांनो? प्लस परत एकदा ए आर स्क्वेअर मायनस 2d आर स्क्वेअर मायनस ए आर स्क्वेअर मायनस डी आर स्क्वेअर. ठीक आहे? असे त्याचे कॅल्क्युलेशन येतील. ए आर कॅन्सल होईल, ए प्लस डी आर, ठीक आहे का? ए प्लस डी आर मायनस, ठीक आहे का? हे दोघं कॅन्सल झाले, मायनस पुढे बघा मायनस 2d आर स्क्वेअर होता आणि इथे मायनस डी आर स्क्वेअर आहे, मायनस 3d आर स्क्वेअर. ठीक आहे? अँड सो ऑन, असं होत राहणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यावर एवढा विचार करत बसायची गरज नाहीये. ओके ना? समजतंय का? बघा ना, हा 2d, हा मायनस डी, म्हणजे तो वाढत वाढत जाणार आहे, हे नक्की आहे, सगळ्यांना कळतंय हे, आणि सो ऑन असं होत राहील. आता मी थोडी डायरेक्ट स्टेप लिहितोय प्लीज, कारण हेच त्याचं कॅल्क्युलेशन. हे कळलंय का कॅल्क्युलेशन काय केलंय ते? येस पोरांनो, कळलेत का? येस. सो मी थोडं डायरेक्ट लिहितोय आता. हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी एक्स्ट्रा लॉजिक, आम्ही परदेशी जसं मगाशी म्हणला, दिस इज एक्स्ट्रा लॉजिक. ठीक आहे? आता पुढे जाऊया आपण. मग त्याचा आन्सर लिहितोय बरं का, बरं त्याचं 1 मायनस आर एस एन इज इक्वल टू ए प्लस डी आर प्लस डी आर स्क्वेअर प्लस सो ऑन डी r⁻n-1 मायनस, थोडक्यात काय, शेवटचा जो राहिला तो पण राहील, ए प्लस n-1 डी
रेस टू नाही, करून बघ म्हणूनच मी दाखवलं नाही येते. हे ज्या टर्म्स येत आहेत ह्या कॅन्सल होतात पुढे जाऊन. पूर्ण मी शिकवत बसलो नाही इशिता, स्वतः करून बघ, येईल ते. चेक कर ना स्वतः, चालेल? करशील का घरी? वेगळं कर सगळं, एक एक टर्म घे आणि मग मायनस कर. क्लिअर का मुली? ओके, ते करून बघ, येईल ते बरोबर. आर रेस टू एन तसंच येतं ते, डोंट वरी. शेवटला तुला हेच मिळणार आहे, हे लक्षात ठेव. अरे यार, एकदा त्यांनी पकडलं की ते फेकते. त्यामुळे मी थोडं डायरेक्ट लिहिलंय. मी मगाशीच म्हटलं मी डायरेक्ट लिहितोय. वेट अँड वॉच. आता बघा, 1 मायनस आर, थोडं खालीच लिहितो, 1 मायनस आर एस एन, ठीक आहे, इज इक्वल टू आता ह्याच्या पुढची स्टेप अशी आहे की पार्टली मी डाऊट नंतर पहिले हे कम्प्लीट करतो. प्लस डी आर आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर प्लस आर स्क्वेअर आणि अप टू आर रेस टू एन मायनस 2. कारण वेळ पटपट पुढे जाईल, 8:20 व्हायला आले. मला पहिलं हे कम्प्लीट करून पुढच्या सरांचं लेक्चर आहे तुम्हाला, त्यामुळे मी जरा बरोबर घेतलंय. ठीक आहे, इथपर्यंत कळले? हे बघा, यातून प्रत्येकातनं डीआर कॉमन काढला, काय तयार होईल रे? डीआर कॉमन काढल्या 1 आर आर स्क्वेअर आणि एक आर कॉमन काढल्यामुळे आर रेस टू एन मायनस 2 इथे तयार होईल. बरोबर आहे का? आर रेस टू एन मायनस 2 तयार होईल. समजतंय का? ओके, क्लिअर? समजतंय? येस. सो आर रेस टू एन मायनस 2 होत असल्यामुळे प्रत्येक आता हे काय झालं, हे थोडक्यात माझं जीपी तयार झाला. हा जीपी तयार झाला. मग बघा, 1 मायनस आर एस एल, आता हे डायरेक्ट लिहितोय, वेळ कमी आहे, परत उद्या एक्सप्लेन करेन, काही प्रॉब्लेम नाहीये मला. कळलं का? पण हे सगळ्यांना समजलंच पाहिजे. आर रेस टू एन मायनस 1, ठीक आहे, एन मायनस 1 आणि अपॉन 1 मायनस आर. इथे आर हा लेस दॅन 1 अज्युम केलेला आहे. इथे आर हा 1 लेस दॅन 1 अज्युम केलेला आहे. ओके, सो मायनस ए प्लस एन मायनस 1 ओजस नो क्वेरी. आता मी काय सांगितलं, पहिलं हे कम्प्लीट करतोय, प्रत्येक टर्मला 1 मायनस आर ने मी डिवाइड केलं. मला डायरेक्ट फॉर्म्युला आता याच्यातनं मिळणार आहे. बघा, एस एन इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर प्लस डी आर इंटू 1 मायनस आर रेस टू एन मायनस 1 अपॉन 1 मायनस आर स्क्वेअर आणि मायनस ए प्लस एन मायनस 1. तुमच्या क्वेरी घेतो, काही काळजी करू नका, फक्त हे आता लिहून घ्या, कारण आता हे महत्वाचं आहे. वेळ जाईल, त्याच्यात अर्धवट होईल, म्हणून माझं चाललंय. दिस इज युअर फॉर्म्युला, दिस इज युअर ऍक्च्युअल फॉर्म्युला. हा तुमचा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्ही. ओके, हा तुम्ही पाठ करायचा आहे. टू डी आर प्लस होता म्हणतो डी आर स्क्वेअर. सगळ्यांचं लिहून झालंय का? सगळ्यांचं लिहून झालंय का? झेड एन सी, कम ऑन फास्ट. हा फॉर्म्युला आज 10 वेळा लिहायचा आणि मला फोटो काढून पाठवायचा. हा फॉर्म्युला आज 10 वेळा लिहायचा आणि मला फोटो काढून दाखवायचा. मी इथे तुम्हाला एक महत्वाच्या हे सांगतो, काही ह्याच्यातल्या नोट्स आहेत. 1 मिनिट पार्थली में, 1-2 मिनिटं. मेल काहीही व्हॉट्सअप करायचं नाही, मी डिलीट करून टाकतो व्हॉट्सअप आलं की. फक्त क्वेरी. नाही तर माझा व्हॉट्सअप तुमच्या होमवर्क नाही, मला अजिबात आवडत नाही. मी बाकीच्या सरांसारखं करत नाही.
व्हॉट्सअपवर सगळं मटेरियल मी देत नाही आणि देणारही नाही, कारण त्यांनी तुमचा आणि माझा दोघांचाही मोबाईल भरत असतो. त्यापेक्षा ईमेल भरा. म्हणून मी सगळ्यांचे ईमेल आयडी करून एक हे घेतलेलं आहे, करून घेतलेले आहे. माझ्याकडे सगळं रेडी आहे, अप टू डेट असतं. मी अजिबात टाइमपास करत नाही, कळलंय का? आणि म्हणून तर मग विद्यार्थ्यांना काही बोलता येत नाही, पकडता येत नाही. समजलंय सगळ्यांना? कळलंय काय केलंय? येस, लिहून घ्या, लिहून घ्या. मी क्लिअर नाही करत आहे स्क्रीन. IIT ची बॅच आहे ना, त्यांचं लेक्चर घ्यायचंय. तर त्यांना सांगतो. 2च मिनिटं मुलांना मी त्यांना जरा सांगतोय. उद्यापासनं सगळ्यांनी लक्षात ठेवा, उद्यापासनं लेक्चर 7:15 ला चालू करणार आहे, कारण याच्या पुढच्या लेक्चरला मग उशीर होतोय म्हणून. कळलंय का? उद्यापासनं 7:15 ला लेक्चर असेल. हा फॉर्म्युला 10 वेळा लिहायचा आहे आणि मला ईमेलवर पाठवायचा आहे. कळलं का? हो येस, पार्थ लिमये सर थोडं वरती घ्या ना. येस, कुठून पाहिजे तुला मित्रा? बघ, अजून वर, अजून वर हवंय का? मी जायला नाही सांगितलं, पोरं गेली पण. अजून थोडे. ओके ग्रेट. एक्स्ट्रा लॉजिक पण लिहून घेतोय का? हा, आता तुमचे काय डाऊट होते ते सांगा. हे करायचं कशासाठी हा जर डाऊट असेल तर याला काही उत्तर नाही. आहेत बरीच गणितं पुढे, त्याच्यात कळेल तुम्हाला कुठे वापरता त्याला. हो बोल ना, तू टाक तर काय लिहिलंस पुढे. आपल्याकडे 3 मिनिटं आहे, त्याच्यात जो टाकेल त्याचा डाऊट क्लिअर करतो. अदरवाईज उद्या एवढं काय, रोजच होता आपण इथे. हा येथे इज 25 पर्यंत आणि नाही झाला तर लेसन्स नसणार का? या इज मधला जेवढं झालंय तेवढं करेक्ट. 25 तारखेपर्यंत जेवढं झालंय तेवढं होईल. जर झाला नाही तर, जर झाला नाही तर, पण मला वाटत नाही होणार नाही असं. आज तारीख किती आहे? 22 आहे. आज वार काय? गुरुवार. उद्या शुक्रवार. उद्या एजीपी तर होईल, एजीपी पर्यंत होईल. सोमवारी 25 तारीख आहे, तो सिरीज त्या दिवशी होणार. बस संपला विषय. शनिवारी आपल्याला हे घ्यायचंय ना, जेईसीटी सध्या, मग मी जोरात पुढे चालू करणार आहे. नाही नाही नाही, तू पार्थ लिमे, मला असं वाटतं ना बेसिक मध्ये खूप राडा आहे तुझ्या, म्हणजे तुझं थोडस गडबड झाली आहे कुठेतरी, हे नक्की आहे बघ. तो माझा प्रश्न आहे ना अमेय परदेशी, तू कशाला टेन्शन घेतो? हा, बघा आता विषय असा आहे, आता विषय असा आहे, यांनी जो विचारला शेवटचा एसएनचा जो हे होता, ए प्लस एन मायनस 1 नाही 2 डी आणि आर एस टू एन मायनस 1 असा होता ना, असंच काहीतरी काहीच होतं ना? काय रे पोरांनो, हो ना पार्थ लिमे? पार्थ एक काम कर, आपण उद्या बघूया. 8:24 झाले, पुढच्या लेक्चरचा प्रॉब्लेम होईल. मला काही प्रॉब्लेम नाही, मी सांगतो तुला, फक्त मला ती क्वेरी व्हॉट्सअपवर पाठवून दे, मी तुला तिथेच लिहून पाठवतो वाटल्यास. ठीक आहे, थँक्यू, गुड डे, एन्जॉय. ऑलरेडी बरीच मुलं गेली पण.